तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी तर त्यामध्ये इतिहास हा जो विषय आहे त्याच्यातलं पहिलं प्रकरण आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केला होता. त्याचा भाग 2 आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 1.1, 1.2 आणि 1.3 हा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर आता 1.4 मौखिक साधने तर हा भाग आपण बघणार आहोत. तर इतिहासाचा अभ्यास करताना जे साहित्य आपल्याला उपयोगी पडतं त्याला आपण इतिहासाची साधने म्हणतो. आणि त्यातलं पुढचं आहे साधन मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय? मौखिक साधने म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती. तोंडी माहितीला काय म्हणतात? मौखिक साधने. ती समाजाच्या स्मृतीतून जपली जातात. याच्यामध्ये लोककथा असतील, दंतकथा असतील, ओव्या असतील, पोवाडे, म्हणी, लोकगीते या सगळ्यांचा समावेश होतो. तर ही नावं लिहून ठेवा, कारण मौखिक साधनांमध्ये त्याची व्याख्या आणि उदाहरण विचारलं जातं. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन केले जाते. आता हे कुठेही लिहून ठेवलं जात नाही, पण एक पिढी दुसऱ्या पिढीला आपल्या परंपरा असतील, चालीरीती असतील, ते पुढे पुढे काय करतात ते सांगत जाते. सण उत्सव असतील. काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. काही वेळा आपल्याला ज्या कथा सांगितल्या जातात राजा वगैरे असं किंवा दंतकथा, ज्या काल्पनिक कथा सांगितल्या जातात, तरी त्यामागं काही ना काहीतरी सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. व्यक्तीची विचारसरणी आणि समूहाची विचारसरणी घडवण्यात मौखिक परंपरेचा सहभाग असतो. काय होतं? व्यक्तीची जी विचारसरणी आहे म्हणजे विचार करण्याची पद्धत आहे, आणि समूहाची म्हणजे समजा 10 लोक एकत्र आले तर त्याला म्हणायचं समूह. त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मौखिक परंपरेचा सहभाग हा मोठा असतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात आणि इतर साधनांच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग करून घेतात. तर मौखिक साधनांचं म्हणजे काय असतं? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त तोंडी गोष्टी सांगितलेल्या असतात. तर जे इतिहासकार आहेत म्हणजे जे इतिहास लिहिणारे व्यक्ती आहेत, ते त्या गोष्टी तपासून, आता तोंडी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतील असं नाही, तर इतिहासकार त्या गोष्टी तपासून पाहतात, तुलनात्मक पद्धतीनं विचार करतात की हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, आणि इतर साधनांच्या मदतीनं म्हणजे जी त्यांच्याकडं साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, त्याच्या मदतीनं आणि ह्या मौखिक साधनांचा उपयोग करून इतिहास लेखनासाठी ह्या सगळ्याचा उपयोग करून घेतात. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून साधारण इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. प्राचीन काळ कधी म्हणायचं? अश्मयुगापासून ते याच्यापर्यंत 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननांमधून प्राप्त झालेल्या भौतिक साधनांवर अवलंबून आहे. अश्मयुगातला जो इतिहास आहे, पुरातत्व विभाग काय करतं? त्या ठिकाणी उत्खनन करतं, की जेणेकरून एखादी संस्कृती किंवा एखादी परंपरा जर ती त्या जमिनीखाली गाडली गेलेली असेल तर तिथनं त्याच्याबद्दल माहिती मिळते. त्यानंतरच्या काळातील इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठा उपयोग झालेला आहे. पण अश्मयुगीन काळात काही गोष्टी लिहिल्या जात नव्हत्या, तर जे उत्खननामधून प्राप्त झालं त्याच्या आधारे इतिहास लिहावा लागायचा. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधनं म्हणजे वेद. तर हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी आपल्याला स्वाध्यायामध्ये विचारलाय. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधन कोणतं? तर वेद. सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते, वेद लिहिले गेले नव्हते. ते मुखोद्गत म्हणजे म्हटले गेले फक्त, करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. म्हणजे फक्त एका पिढीनं म्हणायचे आणि ते पुढच्या पिढीकडे काय करायचे? हस्तांतरित करायचे किंवा त्यांच्याकडे ते पाठ करायचे. कालांतराने वेदांचे लेखन झाले. पुढच्या काही काळात जेव्हा लेखन कला अवगत झाली त्यावेळी वेदांचं लेखन झालं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांमध्ये देवतांची स्तुती काय काय आहे? त्या 4 वेदांमध्ये यज्ञविधी, सामाजिक जीवनाची आपल्याला माहिती मिळते. वेदानंतर कुठला? ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे या सगळ्यांची आपल्याला माहिती मिळते. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाची ओळख या ग्रंथाद्वारे होते. वेदांद्वारे आपल्याला प्राचीन भारताचं तत्वज्ञान म्हणजे काय? तर जीवन जगत असताना माणूस काही तत्व घेऊन जगत असतो आणि ते जीवन जगायचं कसं याच्याबद्दलचं जे ज्ञान असतं त्याला म्हणतात तत्वज्ञान. तर त्याची ओळख ग्रंथाद्वारे होते. तसेच रामायण आणि महाभारत ही महाकाव्य देखील प्राचीन भारतीय इतिहासाची काय आहेत? साधनं आहेत. जसं मी वरती उल्लेख केला, तर रामायण आणि महाभारत सुरुवातीला मूळ स्वरूपात लिहिली गेली नव्हती, पण ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीपर्यंत येत गेल्या. तर ती सुद्धा इतिहासाची साधनं म्हणून काय करू शकतो आपण? म्हणजे इतिहासकार सुद्धा वापरू शकतात. संगम साहित्य हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य.
हे जे संगम साहित्य आहे तमिळ भाषेतील सर्वात आहे, त्याविषयी माहिती शोधून काय करा, लिहा, असा आपल्याला प्रश्न आहे. तर काय करा, याच्याबद्दल संगम साहित्य असं टाका किंवा पाठाच्या शेवटी मी तुम्हाला हे संगम साहित्याबद्दलची जी माहिती आहे तर ती पण तुम्हाला देतो. आता आपण पुढील भाग बघूया. पान नंबर 4 वर पुढील भाग. आता प्राचीन भारतात जैन व बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य तयार झालं. जे जैन धर्म आहे किंवा बौद्ध धर्म आहे त्याचं जे तत्वज्ञान आहे त्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिहिण्याच्या स्वरूपात जे साहित्य आहे ते तयार झालं. त्रिपिटके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध ग्रंथांमध्ये गौतम बुद्धांची शिकवण, भिक्खूंसाठीचे नियम आणि तात्विक चर्चा दिल्या गेल्या आहेत. हा जो त्रिपिटके नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बौद्ध धर्माची शिकवण आहे, भिक्खूंसाठीचे नियम आहेत, म्हणजे बौद्ध धर्माचे जे एक म्हणे आपण शिष्य आहेत ना, त्यांचं नाव आहे, त्यांच्यासाठी शब्द वापरला भिक्खू, त्यांचे नियम काय असावेत, तात्विक चर्चा, तात्विक मी सांगितलं, आयुष्य जगण्याबाबतीच्या ज्या चर्चा आहेत तर त्या चर्चा दिल्या आहेत जीवनाशी संबंधित. हे ग्रंथ पाली या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. कुठल्या भाषेत लिहिलेले आहेत? पालीमध्ये. जैन धर्माचे ग्रंथ यात आगम साहित्य, जैन धर्माचं कुठलं? आगम साहित्य, ज्यात वर्धमान महावीर यांची शिकवण आणि अहिंसेचं महत्व याचं वर्णन केलेलं आहे. तर हे रिकाम्या जागी विचारलंय, वर्धमान महावीर यांचं वर्णन कशामध्ये आलेलं आहे? आगम साहित्यामध्ये आलेलं आहे. ओके. हे ग्रंथ अर्धमागधी या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. कुठल्या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत? अर्धमागधी. या धार्मिक ग्रंथाबरोबरच काही ग्रंथ प्रशासन, नीती नियम आणि कायदे तसेच समाज व्यवस्था या संबंधी होते. या धार्मिक ग्रंथाबरोबरच काही ग्रंथ कसे होते? प्रशासन म्हणजे शासन चालवण्यासाठी जे नियम आहेत ते नीती नियम, जगताना आयुष्यामध्ये नीती नियम कसे असावेत, कायदे काय असावेत समाजामध्ये, तसेच समाज व्यवस्था या संबंधी, म्हणजे समाज आहे तो कुठल्या नियमानं चालला पाहिजे या संबंधीची सुद्धा काही पुस्तकं होती. लिहिलेली माहिती केवळ ग्रंथांमध्येच नसते तर ती शिलालेखांवर आणि ताम्रपटांवरही कोरलेली असते. तर लिहिलेली माहिती ही कुठल्या पुस्तकी ग्रंथामध्ये असते असं नाही, तर दगडांवर लिहिलेली जी माहिती असते त्याला शिलालेख म्हणतात आणि ताम्रपटांवरही ती काय केलेली असते? कोरलेली असते. सम्राट अशोकाने अनेक शिलालेख तयार करून धर्मनीती आणि समाजनीती याविषयीचा विचार प्रजेपर्यंत पोहोचवले. म्हणजे सम्राट अशोक जे होते त्यांनी अनेक शिलालेख तयार केले आणि धर्मशास्त्र आहे, धर्मनीती आहे, समाजनीती म्हणजे समाजानं कसं वागायचं याविषयीचा विचार आहे, धर्म काय आहे म्हणजे धर्मनीती, हे लोकांपर्यंत पोहोचवले. कशाच्या माध्यमातून? शिलालेख. हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले होते. कुठली लिपी वापरली होती याच्यासाठी? ब्राह्मी लिपी. त्यातील काही लेख खरोष्टी आणि अरेमाईक या लिपींमध्ये सुद्धा कोरलेली आहेत. ह्या सुद्धा भाषा त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत, लिपी वापरलेल्या आहेत. तसेच जमिनीचे दान आणि कर माफी याविषयीचे आदेश सुद्धा ताम्रपटांवर कोरून ठेवलेले असत. या नोंदींमधून प्रशासनाविषयी माहिती मिळते. तर इथे आपल्याला ब्राह्मी लिपी दिलेली आहे आणि इथं विचारलंय की तुमच्या मित्रमैत्रिणींची आणि सदस्यांची नावे दिलेल्या तक्त्यांच्या आधारे लिहा. तर इथं आपण काय केलं, इथं मी काही नावं तुमच्यासाठी असे तयार केलेत. समजा किरण हे नाव आहे, तर त्याच्यामध्ये किरण हे नाव तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. त्याच्यानंतर चेतन आहे, तर चेतन हे नाव सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीनं लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर पुढे जो आहे इथे कुमार, कुमारसाठी पण ही अशी ही अक्षर वापरून लिहू शकता. लक्ष्मणसाठी आहे ब्राह्मी लेखन, तर असं पण करू शकता, फक्त उच्चार वेगवेगळे येणार शब्द. लक्ष्मण. ओके. तर हे चिन्ह वापरून आपण नावं लिहू शकतो. आता त्याच्यानंतर पुढे इथे पुढचा भाग, प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने देखील महत्वाची आहेत. जर का आपल्याला प्राचीन भारत समजून घ्यायचा असेल तर जे परदेशातून प्रवासी भारताचा शोध घेण्यासाठी किंवा भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी आले होते तर त्यांची प्रवास वर्णन म्हणजे प्रवासादरम्यान त्यांनी आलेले अनुभव जे लिहिलेत त्यावरून सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास किंवा त्याविषयी माहिती मिळते. त्यांनी तिथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन इत्यादीचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. ते काय मुद्दामून असं हे लिहितील असं नाही, त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी लिहिलेले असतील, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी खरा इतिहास समजण्याला मदत होते. यामुळे आपल्याला त्या काळात भारतीयांचं जीवन कसं होतं ते या प्रवास वर्णनामुळे आपल्याला काय होतं समजतं. आता पुढचा 1.6 आहे महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वारसा स्थळे. महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय कुठली? तर वस्तू संग्रहालयात इतिहासाची साधने संग्रहित आणि प्रदर्शित केली जातात. वस्तू संग्रहालय हे काय ठिकाण आहे की तिथं इतिहासाची जी महत्वाची साधनं आहेत ती संग्रहित आणि प्रदर्शित केली जातात. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. तर
वस्तू संग्रहालय आहेत तिथे आपल्याला प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखित वेशभूषा, हस्तकला आणि इतर ऐतिहासिक वस्तू सुद्धा पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असेल किंवा मुंबई वस्तू संग्रहालय मुंबई हे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातलं कोणतं ठिकाण? तर शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई हे काय आहे? एक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहे महाराष्ट्रातलं. येथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. याच्यामध्ये भारताशी संबंधित अनेक वस्तू काय आहेत? संग्रहित आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालयात विविध काळातील पुरातत्वीय वस्तू आपल्याला काय होतात? पाहायला मिळतात. जे डेक्कन कॉलेज आहे पुण्यातलं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं पदव्युत्तर आणि संशोधन PhD वगैरे जिथे होते तिथल्या वस्तू संग्रहालयात आपल्याला विविध काळातील पुरातत्वीय वस्तू ज्या आहेत, म्हणजे पुरातन उत्खननातून ज्या वस्तू मिळालेल्या आहेत तर त्या तिथे पाहायला मिळतात. राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्य, वस्त्रे, कलाकृती यांची दालने आपल्याला आढळतात. या सगळ्या गोष्टी आढळतात. त्या पूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीचं ते काय होतं, ह्यातनं ह्या सगळ्या वस्तू बघितल्या की आपल्याला त्यांचं जीवन कसं असेल ते लक्षात येतं. नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय असेल, छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजी महाराज संग्रहालय असेल, कोल्हापूरचं श्री शाहू संग्रहालय असेल किंवा साताऱ्यातलं श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचं अंजनेरी येथील शांतीकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री या ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण वस्तू संग्रहालयाची काही उदाहरणे आहेत. तर ही नावं सगळी लक्षात ठेवा. तुम्हाला जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा तर याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ती नावं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील वारसा स्थळे. महाराष्ट्र एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेलं राज्य आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, अनेक इथे सांस्कृतिक परंपरा आहेत. त्यामुळे असं समृद्ध असं हे राष्ट्र आहे, राज्य आहे. युनेस्को या जागतिक स्तरावरील संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाने संरक्षित अशा अनेक महत्वाची वारसा स्थळे ही कुठं आहेत? महाराष्ट्रात आहेत. युनेस्को काय करतं? जे अशी जागतिक ऐतिहासिक स्थळं असतात त्याला मान्यता देऊन त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं त्यांना बऱ्यापैकी मदत करतं. तर अशी काही ठिकाणं राज्य शासनाद्वारे काय केलेली आहेत? संरक्षित करण्यात आलेली आहेत. ती आपल्या इतिहासाची गौरवशाली प्रतीक आहेत. म्हणजे आपला इतिहास किती महान आणि मोठा होता ही वारसा स्थळावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जिंकलेले किल्ले असतील, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, किंवा अजिंठा लेणी वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? आपला जो इतिहास आहे महाराष्ट्राचा तो किती महान होता, गौरवशाली होता, त्याचं प्रतीक आहे. ते त्यातनं दिसून येतं आपल्याला. सर्वात प्रसिद्ध वारसा स्थळ म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी. ती युनेस्कोच्या जगातील वारसा यादीत 1983 साली समाविष्ट केली गेली. कधी समाविष्ट केली गेली? 1983 साली. मुंबईजवळील घारापुरी लेणी, कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकी घारापुरी लेण्यांचा जागतिक वारसा म्हणून 1987 साली समावेश केला गेला. मुंबईतील विशेष सुशोभन असलेल्या आर्ट डेको 76 इमारतींचा युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत 2018 मध्ये काय करण्यात आला? समावेश करण्यात आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिशांच्या काळातील गोथिक स्थापत्य शैलीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. 1947 साली हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. हे नाव लक्षात ठेवा. पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेच्या जैवविविधतेने परिपूर्ण असून ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तिथे जैवविविधता म्हणजे अनेक प्राणी, अनेक पक्षी, वनस्पती परिपूर्ण असा भाग आहे तो. 2012 साली त्याला नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून काय केलेलं आहे? मान्यता दिलेली आहे. इथे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती सुद्धा आढळतात. युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप्स नावाने 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. स्वाध्यायामध्ये त्याचा प्रश्न आहे, तिथं तुम्हाला ती नावं बघायला मिळतील. स्वाध्यायाचा व्हिडिओ बघू शकता. त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत. जिंजी हा किल्ला तमिळनाडू राज्यात आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची म्हणजे मराठा साम्राज्याचं लष्कर जे होतं, मराठा साम्राज्याचं जे लष्कर होतं ते किती म्हणजे प्रगत होतं, स्थापत्यकलेची, सांस्कृतिक वारशाची ह्याची सगळी प्रतीके मांडली जातात. प्रतीके म्हणजे काय? त्यातून ते आपल्याला दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि परंपरेची प्रतीके आहेत.
तर या वारसास्थळांना जपणं, ही वारसास्थळं आपला काय सांगतात, गौरवशाली इतिहास सांगतात. ही स्थळं पर्यटनाचे आकर्षण आहेत आणि अशा वारसास्थळांना आपण बऱ्याचदा भेट देतो. अजिंठा, वेरूळ लेणींना आपण बऱ्याचदा भेट दिलेली असेल आणि याचा अभ्यास करून आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा अभिमान वृद्धिंगत म्हणजे काय? वाढ होणे. आपला अभिमान हे सगळं आपले ऐतिहासिक ठिकाणं बघून आपला अभिमान त्याबद्दलचा काय होतो? वाढतो. आता पुढे एक प्रश्न आहे, तुमचे मत काय आहे? वारसा स्थळांचे संवर्धन हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्ही काय योगदान द्याल? तर त्याचं उत्तर मी इथं दिलेलं आहे. स्वच्छता राखू शकतो. म्हणजे असं लिहू शकता तुम्ही, मी कोणत्याही ऐतिहासिक किल्ल्याला किंवा वारसा स्थळाला भेट देताना तिथे कचरा, प्लास्टिक टाकणार नाही आणि इतरांनाही टाकू देणार नाही. वास्तूचे विद्रुपीकरण रोखणे. किल्ल्यांच्या किंवा स्मारकांच्या भिंतीवर नाव लिहिणं, कोरणं किंवा त्याच्यावर थुंकणं यांसारख्या चुकीच्या गोष्टी मी स्वतः करणार नाही आणि असे करणाऱ्यांना प्रेमाने प्रवृत्त करण्यास रोखेन, तसा प्रयत्न करेन. जागरूकता निर्माण करणे. मित्र, कुटुंब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवेन, जेणेकरून लोकांमध्ये याबद्दल आदर निर्माण होईल. नियम पाळणे. वारसास्थळांच्या ठिकाणी पुरातत्व विभाग आणि दिलेले सर्व नियम आणि सूचनांचं काटेकोर पालन करेन. संवर्धन मोहिमांमध्ये सहभाग. आता हे गड किल्ले, वारसास्थळे यांचं संवर्धन म्हणजे त्यांची त्यांचं परत एक काय करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्यामध्ये काही विकासात्मक गोष्टी करण्यासारख्या असतील तर या वारसास्थळामध्ये करणं, त्याला म्हणतात संवर्धन. तर स्थानिक संस्था किंवा गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या ग्रुप्सच्या माध्यमातून श्रमदान मोहिमेमध्ये, म्हणजे समजा किल्ला स्वच्छता मोहीम आहे तर त्यामध्ये मी भाग घेईन. जमेल असा सक्रिय भाग मी घेईन, असं उत्तर तुम्ही लिहू शकता याच्यासाठी. ओके, तुमचं मत विचारलं. तुम्ही थोडंफार वेगळंही लिहू शकता, मी तुम्हाला फक्त आयडिया दिलेली आहे. तर इथे आपला जो पहिला पार्ट आहे तो पूर्ण होतोय. स्वाध्यायाचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तुम्ही ते बघू शकता. आता पुढील व्हिडिओमध्ये जो दुसरा पार्ट आहे त्याचा तो पार्ट बघूया आणि त्यानंतर त्याचा स्वाध्याय सुद्धा बघूया. ओके, थँक्यू.